धडपड करायला नकोच होती. ह्या पदासाठी मी 6 गणापैकी एकच गण हा ओबीसी साठी सुटलेला होता आणि त्या गणातून माझी आई सौ अंजनाबाई कचरू पाटील साळुंके ह्या ओबीसीच्या गणातून निवडून आलेले आहे आणि सभापती पद सुद्धा ओबीसी साठी सुटलेलं आहे, महिलासाठी. तर माझी प्रामाणिक इच्छा होती, आज रोजी जे 5 गण होते हे वेगवेगळ्या कास्टसाठी सुटलेले होते, पण कुठल्याही प्रकारच्या गणामध्ये ओबीसी कास्ट नव्हता आणि ओबीसी सर्टिफिकेट सुद्धा कोणाकडे नव्हतं. पण आज रोजी हे जे धावपळ चालू झाली की सभापती, पण जनतेने जी कौल दिलेले आहे त्या गणाला दिलेलं आहे की हा इथला उमेदवार जो कोणी निवडून येईल तो सभापती होणार आहे 100%. त्यासाठी आम्हाला भरभरून मतदान या ठिकाणी सभापती म्हणून, जनतेतला मनातला सभापती म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मतदान करून लोकांनी पंचायत समिती पदावरती निवडून दिले, सदस्य पदावरती. का तर हा सभापती होणार म्हणून. आणि ह्यासाठी बिनविरोध सभापती होण्यासाठी 100% दोन्ही पार्ट्यांनी याच्यात जनतेचा कौल ठेवून, मान ठेवून ह्या लोकांनी, सगळ्यांनी, राजकीय पुढाऱ्यांनी, दोन्ही आमदार महोदयांना विनंती आहे की ह्या जनतेचा मान ठेवून ज्या गणातून महिला ओबीसी पदासाठी, महिला सभापती पदासाठी निवडून आले त्या जनतेचा मान ठेवून तुम्ही सभापती पद हे बिनविरोध होऊन द्यायला पाहिजे, अशी माझी तुमच्या. आता एकीकडे बघितलं तर भाजपकडे 3 आणि राष्ट्रवादीकडे असं संख्या आहे. हो, आपल्याला 3 सदस्यांची गरज. एक सदस्य माझ्याकडे मी अवेलेबल केलंय. एकूण म्हणजे माझे पण 3 होत आहे, आमचे पण 3 होत आहे, त्यांचे पण 3 होत आहे. तर समसंख्या या ठिकाणी पंचायत समिती खुलताबाद मध्ये झालेली आहे. आम्ही पण सुद्धा 3 सदस्य रेडी ठेवलेले. उद्या रोजी जर इलेक्शन घ्यायचं कामच पडला तर आम्ही 100% आमचे पण 3 सीट आहे, त्यांचे पण 3 सीट आहे. आणि त्यांच्या पार्टीकडे 3 सीटांकडे कुणाकडे अद्याप रोजी कुठल्याही प्रकारचं ओबीसी कास्ट सर्टिफिकेट नाही आज रोजी. आणि मला 100% गॅरंटी की ते त्यांच्याकडे नाही पण आणि निघणार पण नाही. का? आणि निघत असेल, जर 8 दिवसातून निघत असेल तर मग याला 100% सत्तेचा गैरवापर आणि एक कुठंतरी प्रशासनाची एक आंदोलन ताकद. मग माझ्या तुमच्या माध्यमाद्वारे एक सांगायचंय की येणाऱ्या काळात जे 2 वर्षापासून जरांगे पाटील लढताय की कास्ट सर्टिफिकेट द्या सगळ्यांना, द्या सगळ्यांना, तर त्याला का तुम्ही विलंब करताय? 8 दिवसात सभापती पदासाठी तुम्ही 100% कास्ट सर्टिफिकेट काढताय 8 दिवसामध्ये. मग 2 वर्षापासून जो लढा चालू आहे जरांगे पाटलाचा, मग हीच प्रोसिजर, हीच धावपळ जर केली तर 8 दिवसात नाही, 1 महिन्यात का होत नाही, सगळ्या महाराष्ट्राला ओबीसी कास्ट सर्टिफिकेट भेटायला पाहिजे. आता इकडे चर्चा होती शहरामध्ये. आता जसं तुम्ही बोलले आमच्याकडे 3 सदस्यांचं बहुमत आहे. हो, पण जे उपाटा गटाचे जे सदस्य आहेत ते सदस्य उपसभापती होणार अशी चर्चा चालू आहे आणि भाजपचा सभापती असणार अशी चर्चा पंचायत चालू आहे. उबाटा गटाचा जो उपसभापती होणार आहे, तर आमच्याकडे ते आले तर ते आम्ही पण त्यांना बोललो होतो उपसभापती पद. पण काय आंदोलन ताकद असेल ते असेल, तर 100% आमच्याकडे जो कॅन्डिडेट येतोय आज रोजी त्याला सुद्धा आम्ही उपसभापती पद करणार आहे. पण त्याचं नाव आम्ही सांगणार नाही, टायमावरती वेळ आली की त्यावेळेस सांगू. पण 100% माझी आपल्या माध्यमाद्वारे राजकीय क्षेत्रातल्या सर्व वरिष्ठ लोकांना सांगणं आहे की बा हे जनतेचं इलेक्शन आहे, हे जनतेचं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. यामध्ये ना पडता जे जनतेने कौल दाखवलेलं आहे त्या सभापती होण्यासाठी ह्या गणातला माणूस योग्य आहे. आणि 100% सगळ्यांना माहिती होतं ह्याच गणातला महिला सभापती होणार आहे, म्हणून लोकांनी ठरवून दिलेलं होतं का हा महिलाला मतदान करायचंय आणि आमच्या आईला सौ अंजनाबाई कचरू साळुंके या सभापती बनणार आहे, म्हणून लोकांनी आम्हाला निवडून पण दिलेले. आणि माझी इच्छा राहील प्रामाणिकपणे की आपण ही कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता ही इलेक्शन सभापती पदाचं बिनविरोध होऊन द्यावं, ही माझी इच्छा आहे. तुम्ही आताच एक पत्रकार परिषदेत आरोप केला आहे की भाजप सत्तेचा वापर करून जी सर्टिफिकेट आहे चुकीची सर्टिफिकेट. नाही, आता माझं एकच म्हणणं आहे, ज्या वेळेस तुमच्याकडे कास्ट ओबीसी नव्हतं, नसताना तुम्ही 8 दिवसात जर कास्ट सर्टिफिकेट काढत असेल तर मग याला काय म्हणायला पाहिजे? आणि माझं म्हणजे आरोप नाही करत आहे आपण, पण मग माझं एक प्रामाणिक भावना आहे की बा आज रोजी तुम्ही 8 दिवसात जर कोणाचं ओबीसी सर्टिफिकेट निघत असेल सभापती पदासाठी, मग सर्वसामान्य जनतेला पण तुम्ही 8-10 दिवसात, महिनाभरात सगळ्यांना ओबीसी कास्ट सर्टिफिकेट द्या ना. हीच ताकद, हीच प्रोसिजर, हीच धावपळ त्यांच्यासाठी पण करा. नुसतं केवळ सभापती पद निघलं म्हणून 2-4 जणांचे काय तुम्ही ओबीसी कास्ट काढत असाल, हे चुकीचं आहे ना. आणि निवडणूक आयोगाला माझं सांगणं राहील, जर तुम्ही आज रोजी 6 गणामधून एकच जागा तुम्ही ओबीसी साठी सोडली होती,
त्या गणात मग ती एकच जागा का सोडली होती? सगळ्याच ठिकाणी कोणी आज येईल आणि सत्तेचा गैरवापर करून काहीतरी कुठंतरी प्रकारचा एक सब तिकीट दाखल करेल आणि सभापती होईल, हे कितपत योग्य आहे? निवडणूक आयोगाने हे एकच गण सोडलेला आहे आणि त्याच गणातली महिला सभापती व्हायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. एक शेवटचा प्रश्न, तुमची पुढील रणनीती कशी असणार? हे धोरण असणार. ते धोरण म्हणजे काय? आज रोजी जर आम्ही यदा कदाचित जनतेने मला सभापती लोकांच्या मनातला सभापती म्हणून निवडून दिलेले, माझी एकच तुमच्या माध्यमाच्या द्वारे सांगायचं राहील की बाबा, जर यदा कदाचित आपण नाही झालो सभापती, पण एक पंचायत समिती सदस्य म्हणून जे काय लोकांच्या समस्या सोडवल्या जातील, जो सभापतीचा अधिकार राहील, जे सभापती काम करू शकतो तेवढंच काम धावपळीने मी काम करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तयार राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये 100% मला विश्वास आहे की 100% आमच्याच बाजार संघीगणाला सभापती पद मिळेल. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.